कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धनासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल डॉक्टर सतीश वाघ यांचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला। वन आणि वन्यजीव संवर्धन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी वनसचिव म्हैसकर देखील उपस्थित होते। डॉक्टर सतीश वाघ फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सतीश वाघ यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनेक गरजांसाठी महत्त्वपूर्ण मदत केली आहे। यात टायगर सफारीसाठी योगदान, प्राणी रुग्णालय अद्ययावत करणे, अधिकाऱ्यांच्या गस्तीसाठी वाहनं, वाघांना दत्तक घेणे तसेच प्राण्यांच्या अन्य व्यवस्थेसाठी आर्थिक मदत यांचा समावेश आहे। मागील वर्षी त्यांनी तब्बल 18 लाखांची एक अत्याधुनिक सफारी व्हॅन आणि उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी सखोल माहिती देणाऱ्या डिजिटल स्क्रीन देखील देणगी स्वरूपात दिल्या होत्या। डॉक्टर वाघ फाउंडेशन आणि सुप्रिया लाईफ सायन्सच्या माध्यमातून डॉक्टर सतीश वाघ हे नेहमीच सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून समाजाला मदत करत असतात। त्यांच्या अतुलनीय योगदानाचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विशेष कौतुक केले। अशा प्रकारच्या देणगींमुळे वन्यजीव आणि पर्यावरणाचे संवर्धन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होते, असे नाईक यांनी यावेळी नमूद केलं। डॉक्टर सतीश वाघ यांचे हे कार्य इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं।